नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, 12 मार्च 2025 ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची डेट असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ठिकाणी ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। अर्जाचा नमुना मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। 18 ते 38 दरम्यान तुमचं वय असेल, तुमची 12वी किंवा पदवी झालेली असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। 40,000 रुपये इतका पगार तुम्हाला प्रति महिन्याला या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये PHNI सीनियर नर्स मिडवायफरी ट्यूटर, वैद्यकीय अधिकारी, शाखा सदस्य, सीनियर लॅबोरेटरी टेक्निशियन आणि एक्सरे टेक्निशियन सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। आता मित्रांनो, कंत्राटी PHNI या पदासाठी राज्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। BSc नर्सिंग तुमचं झालेले असेल आणि 3 वर्षाचा किमान अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 38 वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे सीनियर नर्स मिडवायफरी ट्यूटर, या पदासाठी BSc नर्सिंग, MSc नर्सिंग आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे। 40,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। वैद्यकीय अधिकारी एक जागा असणार आहे। MBBS किंवा BMS तुमचं असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 28,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर शाखा सदस्य एक जागा असणार आहे, यासाठी देखील 50 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। यामध्ये आरोग्य सहाय्यिका किंवा आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले आणि प्रशिक्षणाचा अनुभव असणारे उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सीनियर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाच्या 2 वॅकन्सी असणार आहे। 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत राखीव प्रवर्गातील लोकांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे। 25,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे। यामध्ये दिलेल्या फील्डमधनं BSc किंवा MSc तुमचं असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी मित्रांनो, तुम्ही 38 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर ॲप्लिकेशन करू शकणार आहे। राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये मित्रांनो, तुमचं 12वी आणि डिप्लोमा कोर्स दिलेल्या फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त काही एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे। एक्सरे टेक्निशियन या पदासाठी 12वी सायन्स आणि रेडिओग्राफीमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 12 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये ॲप्लिकेशन तुम्ही समक्ष जाऊन किंवा रजिस्टर्ड डॉकद्वारे किंवा कोरिअरने पाठवू शकणार आहात। अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये पद क्रमांक 1 आणि 2 म्हणजे PHNI आणि सीनियर नर्स मिडवायफरी ट्यूटर या पदासाठी अर्ज तुम्हाला राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, माता कचेरी परिसर, श्रद्धा नंदपेठ नागपूर या पत्त्यावरती पाठवणं आवश्यक असणार आहे। तर उरलेले जे पद आहे या पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर, माता कचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमीजवळ नागपूर या ॲड्रेसवरती तुमचा जे अर्ज आहे तो पाठवणं आवश्यक असणार आहे। अर्ज करण्याचा दिनांक तुम्ही बघू शकता, 1 मार्च 2025 पासून 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे। मित्रांनो, ही जी पदं आहे ही पदं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहे। कंत्राटी तत्वावरती पदं भरली जाणार आहे। 11 महिने 29 दिवसाचा कालावधी असणार आहे। मात्र या कालावधीमध्ये तुमचं काम समाधानकारक असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एक्सटेंड केलं जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही QR कोडद्वारे किंवा UPI द्वारे देखील पेमेंट करू शकणार आहात। आता QR कोड मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी PDF आहे ही PDF दिलेली आहे, त्या PDFच्या शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही करू शकता किंवा या नंबरवरती UPI देखील करू शकणार आहे। मात्र परीक्षा शुल्क भरल्यानंतर शुल्काचा ट्रान्झॅक्शन ID नंबर म्हणजे पेमेंट स्लिप तुम्हाला अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे आणि त्याचे डिटेल देखील तुम्हाला अर्जामध्ये नमूद करायचे आहे।
मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व पदांसाठी उमेदवारांची सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केले संपूर्ण डॉक्युमेंट अर्जासोबत तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून पाठवणं आवश्यक असणार आहे। एकापेक्षा अधिक पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तसेच सेपरेट फी देखील तुम्हाला पे करावी लागणार आहे। यामध्ये तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे। यामध्ये फक्त शासकीय आणि निमशासकीयच अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्या संदर्भाचे जे प्रूफ आहे ते प्रूफ देखील तुम्हाला या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, यामध्ये पद क्रमांक 5, 6 आणि 7 या पदाकरता प्राधान्य देणारे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जसे की सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन आहे, या पदासाठी जर तुमच्याकडे MSc दिलेल्या फील्डमधून असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। तसंच लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी तुमच्याकडे 3 वर्षाचा TB बॅक्टेरियोलॉजीचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे किंवा दिलेल्या फील्डमधून काही अनुभव असेल तर अशा लोकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन यासाठी देखील 1 वर्षाचा रॅडिओग्राफीमधनं अनुभव या पदासाठी मागितलेला आहे। BSc दिलेल्या फील्डमधनं या ठिकाणी मागितलेला आहे। मित्रांनो, तुमच्याकडे ही फील्डमधनं अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। आता उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक असणार आहे आणि या संदर्भाचं रहिवासी प्रमाणपत्र देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे। आता मित्रांनो, कशा पद्धतीने तुमची या ठिकाणी गुणांकन पद्धत राबवली जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता। यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेले तुमचे एकूण गुण, त्या गुणांच्या आधारे तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहे। त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदासाठी कोणती शैक्षणिक अर्हता गरजेची आहे आणि त्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर तुमच्याकडे एक्स्ट्रा शैक्षणिक अर्हता असेल, जास्त असेल, उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत काही अनुभव असेल तर त्यासाठी 30 गुण, असे 100 गुणांपैकी तुमची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार करून तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला www.nrhm.maharashtra.government.in किंवा www.arogya.maharashtra.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। मित्रांनो, यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे। आता अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची डिटेल तुम्हाला जोडायची आहे। हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे। याचबरोबर तुम्हाला तुमच्या अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे आहे। डॉक्युमेंटची देखील लिस्ट तुम्ही वरती बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जे पेमेंट या ठिकाणी करणार आहे त्या पेमेंटची स्लिप तुम्हाला अर्जासोबत जोडायची आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एका एन्व्हेलपमध्ये व्यवस्थित सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे 12 मार्च 2025 पर्यंत पाठवायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।